खास खवय्ये नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी। संगमनेर अकोले भागातील स्वादिष्ट रुचकर मटण भाकरीची चव आता नाशिककरांना घेता येणार आहे। स्कायलाइन ग्रुपच्या वतीनं अकोले येथील मोहम्मद सय्यद, आसिफ शेख, बबलू शेख, समीर सय्यद, जमीर सय्यद यांच्या हस्ते शहरातील वडाळा रोडलगत असलेल्या कॅप्टन पेट्रोल पंप शेजारी या ठिकाणी खास करून महाराष्ट्रीयन आणि मोगलाई डिशेस तेही एकाच छताखाली मिळणार आहेत। तसेच फॅमिलीसाठी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था देखील करण्यात आली। या हॉटेल शुभारंभ प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देऊन हॉटेल संचालकांना शुभेच्छा दिल्या। स्काईलाइन ग्रुप की तरफ से ये इंडिया गेट का होटल खोला है, माशाल्लाह बहुत ही खूबसूरत और अच्छा है ये। और यहाँ पर आप लोग आके एक बार जरूर विजिट कीजिए। यहाँ पर महाराष्ट्रियन फूड, बहुत बेहतरीन महाराष्ट्रियन फूड है, मुगलाई फूड है। यहाँ पर मटन भाकरी एक स्पेशल है और इंडिया गेट का भी स्पेशल डिशेस है। यहाँ पर आप लोग एक बार यहाँ पर आके जरूर विजिट कीजिए और मेरी तरफ से आप सब लोगों को बहुत बहुत आमंत्रण है, आइए और यहाँ पर एंजॉय कीजिए। आज इंडिया गेटच्या हॉटेलच्या उद्घाटन प्रसंगी आसिफ भाई, अफजल भाई यांना सगळ्यांना आमच्या रॉयल शूटिंग बॉल असोसिएशन तर्फे खूप खूप धन्यवाद आणि त्यांचे खूप अभिनंदन करतो आणि त्यांची उत्तरोत्तर तरक्की हो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि हॉटेलच्या निमित्ताने त्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद धन्यवाद। प्रशस्त जागेत सुसज्ज सुविधांनी उभारलेलं स्कायलाइन हॉटेल मध्ये ताहिरी, मटण भाकरी, मुगलाई डिशेस मिळणार आहे। त्यामुळे नाशिककरांनी एक वेळ अवश्य भेट द्या असं आवाहन स्कायलाइन ग्रुपच्या संचालकांच्या वतीनं करण्यात आलंय। नमस्कार नाशिककर, आम्ही स्कायलाइन ग्रुप तर्फे हॉटेल इंडिया गेट हे आजपासून चालू केले आहे नाशिककरांसाठी आणि इथे व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट आहे आणि आम्ही महाराष्ट्रीयन ट्रेडिशनल आणि मुगलाई डिशेस इथे सर्व करणार आहोत। ट्रेडिशनल मध्ये महाराष्ट्रीयन आपली मटन भाकरी वगैरे आहे। आमच्या गावाची स्पेशलिटी आहे अकोलेची, संगमनेर अकोले, तोच जेवण आपण नाशिककरांसाठी, नाशिककरांच्या सेवेसाठी आणलेलं आहे। आणि हे हॉटेल आपलं वडाला रोड कॅप्टन पेट्रोल पंपा शेजारी चालू केलेलं आहे। तरी कृपया आपण सर्वांनी भेट द्यावी ही आमची नम्र विनंती। हॉटेल शुभारंभ प्रसंगी स्कायलाइन ग्रुपचे मित्रपरिवार, नातेवाईक, सगळे सोयरे उपस्थित होते। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।